नमस्कार, भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. आज आपण बारामती प्रशासन भवनाच्या बाहेर आलेलो आहे. येण्याचं कारण असं आहे की अनोख्या पद्धतीने जे आंदोलन चाललेलं आहे, फक्त स्वतःच्या जगण्याच्या अधिकारासाठी, सुरक्षतेसाठी, जे वनपाल जे शिंदे मॅडम आहेत बारामती तालुक्याच्या, त्यांच्या कामामध्ये कसुराईमध्ये जी आंदोलन निष्पाप लहान मुलांना कसं पिंजरामध्ये डांबून ठेवण्याची वेळ आपल्या स्वतःच्या, ही बोलण्याची पद्धत अशी आहे की पिंजऱ्यामध्ये का, तर घरामध्ये त्यांना डांबून राहण्याची वेळ आलेली आहे. फक्त बारामतीच्या वनपाल ज्या शिंदे मॅडम आहे त्यांच्या कामामुळे गेल्या 2.5 वर्षापासून खांडस या गावामध्ये बिबट्याचा थैमान माजलेला आहे. त्या बिबट्या वेगवेगळ्या पद्धतीने गेल्या 8 महिन्यापासून या गावामध्ये राहत आहे. कधी इकडं रानाचा भाग असल्यामध्ये, रानाचा परिसर असल्यामुळे बिबट्याला चांगलं वातावरण आहे आणि त्याची शिकार शेळ्या, मेंढऱ्या, छोटी छोटी जनावरं, त्याच्यामुळे बिबट्याला अनुकूल वातावरण खांडस या गावामध्ये झालेलं आहे. पण बिबट्याला वातावरण वातावरण चांगलं असल्यामुळे पण इथल्या लोकांवर आता भयभीतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता बघा की कशा लहान लहान मुलं पिंजरामध्ये डांबून ठेवल्याने यांची परिस्थिती झालेली आहे. तसेच आपण गावकऱ्यांना विचारू की शिंदे मॅडम ज्या वनपाल आहेत त्यांच्या कामामध्ये त्यांनी मागच्या वेळेस शिंदे मॅडमनं पिंजरं ठेवलेलं पकडण्यासाठी, पण आता ते पिंजरं काढून मधल्या काळामध्ये काढून ठेवले. पण जे उपविभागीय अधिकारी आहेत प्रांत यांनी परत त्यांना आदेश केलं गावकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने. मग पुन्हा परत पिंजरं ठेवायची नाटकं केली. पण अजून अनेक शेळ्या मेलेल्या आहेत, अनेक जनावरं मृत्युमुखी पडलेले आहेत, पण अजून उपाययोजना झालेली नाही. असं का होत आहे आपण तसंच गावकऱ्यांना विचारू. नमस्कार, भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आहे. नक्की काय झालंय? गेले 8 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला, म्हणजे तसं टप्प्याटप्प्याने म्हणायचं तर 2.5-3 वर्ष झालं बिबट्याचा आमच्या गावात हल्ले वाढलेत. शेरडांवरती, बोकड्यांवरती, कुत्र्यांवरती त्यांनी हल्ला केला आहे. आज इथे उसत होता, रस्त्यावर लागला, रस्त्यानंतर तो आता गोट्यापर्यंत आला, गोट्यानंतर तो घरापर्यंत आला आहे आणि आता तर प्राथमिक शाळेच्या भोवतीने तो फिरतोय. काल दुपारी तो प्राथमिक शाळेच्या मागे बसून शिकार खात बसला होता. त्याच्यामुळे शेतकरी, माता भगिनी असतील, बारकी पोरं असतील, सगळी भीतीच्या सावटाखाली आहेत. पोरं शाळेतून घरी आली तरी स्वतःला कोंडून गेल्यात घरामध्ये आणि आता ती स्वतःहून पिंजऱ्यामध्ये जाऊन बसलेत. का? कारण ती पोरं स्वतःला सुरक्षित आता मानत नाहीत. याचे सगळ्यात महत्त्वाचं कारण ही बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी जे आहेत, तुम्ही मग अशी वनपाल म्हणलं, हे सगळे हे वनपाल आहेत का मेंढपाळ आहेत हेच कळायला मार्ग राहिला नाही. कारण फक्त पिंजरा ठेवायचा, पिंजऱ्यामध्ये एखादं बारकं मारायला लागलं करून ठेवायचं आणि त्याला खाया पाणी करायचं, ह्याच्यापेक्षा ह्यांनी कुठलाही दुसरा कार्यक्रम या 2 महिन्यामध्ये केलेला दिसत नाही. फक्त लेव लिजाव आणि टिमकी बाजाव असा ह्यांचा कार्यक्रम चाललेला आहे. ACF जैनक साहेब, ते आपले जे फॉरेस्ट आहेत ते आले होते. त्यांना आम्ही सांगितलं होतं, मागणी केली होती की CCTV कॅमेरे बसवा, तुमच्याकडे फॉरेस्टच्या कॅमेऱ्यांची संख्या कमी, CCTV वापरा, पिंजरे वाढवा, रेस्क्यू टीम बदलून द्या, रेस्क्यू टीम वाढवून द्या. याच्यातली एकही गोष्ट यांनी पूर्ण केली नाही. फक्त 1 ते 2 पिंजरे वाढवले, तेही एका जागून 2 महिने झालं हलवले नाहीत. मग यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवायचा कसा? आदरणीय, वंदनीय, सन्माननीय शिंदे मॅडमला बिबट्या आमच्या पुढं 3 तास बांधावरती बसला असताना आम्ही फोन करतोय, मॅडमनी फोनही आमचा उचलला नाही. आम्ही दाद मागायची कोणाला, न्याय मागायचा कोणाला? या पोरांना संरक्षण द्यायचं कसं? बिबट्या जर का आज एकाच गावात, एकाच शिवाच्या कडेने जर का फिरत असेल तर किती सोपी गोष्ट आहे त्यांना पकडायला, पण त्यांना पकडायचं दिसत नाही. नक्की तुमची मागणी काय राहणार आहे? आत्ताच मिथुननी सांगितल्याप्रमाणे 2.5 वर्ष हा बिबट्याचा वावर आमच्या गावामध्ये आहे. मागच्या महिन्यापूर्वी आम्ही सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन प्रांतसाहेब यांना एक निवेदन दिलं, वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे मॅडम यांना एक आपण निवेदन दिलं. त्यानंतर सर्व ग्रामस्थांबरोबर पुण्याचे जैनक साहेब यांच्याबरोबर मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये आम्हाला बिबट्या 15 ते 20 दिवसात पकडण्याचं आश्वासन दिलं गेलं. त्यानंतर फक्त पिंजरे वाढवण्याचं आपल्याला दिसलं, पण त्यानंतर त्याच्यामध्ये एखादी बक्षे ठेवणे, त्याला फक्त खायापाणी करणे एवढाच विषय आहे. त्याच्या पुढं जाऊन आम्हाला जे अपेक्षित पाहिजे होतं की शिकार त्याची बिबट्या त्याच्यामध्ये जेरबंद व्हावा, पण त्याच्यानंतर इकडं पिंजरं वाढवल्यानंतर जो बिबट्या शेतामध्ये शेळी वगैरे तो शिकार करत होता तो आता घरापर्यंत, घराच्या उंबऱ्यापर्यंत आतापर्यंत पोचलेला आहे. त्याने आता ज्या 2 शेवटच्या शिकारी केलेल्या आहेत, जाळी लावलेल्या जाळीच्या खालून ओढून नेण्यापर्यंत त्याची मजल गेलेली आहे.
आणि आता सध्या आमच्या ह्या सर्वांच्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रांतसाहेब आणि वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे मॅडम यांच्याकडून आम्हाला लेखी आश्वासन किती दिवसात बिबट्या जेरबंद होईल हे दिल्याशिवाय आम्ही इथून जागा सोडणार नाही. हे आमचं बिबट्याचं प्रकरण घराच्या दारापर्यंत उंबऱ्यापर्यंत आलेलं आहे. जीवाला धोका निर्माण झालेला आहे. याची या आंदोलनातून सर्व माध्यमातून तुमच्या माध्यमातून आम्ही कडक इशारा देत आहोत. हे आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा या माध्यमातून तुम्हाला देत आहोत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना शेळी किंवा पाळीव कुत्रे किंवा लहान मुलं यांच्यातला फरक समजतोय का नाही. जर आज 8 महिन्यामध्ये 40पेक्षा जास्त प्राणी जर घरातल्या दारात बसलेलं कुत्रं उचलून नेण्यापासून, दारात बांधलेल्या शेळी मेंढीपासून हे उचलून नेण्याचं हे बिबट्या हे करतोय, तर वन विभाग जागा कधी होणार आहे? आमच्या घरातलं एखादं लहान मूल किंवा म्हाताऱ्या माणसावर हल्ला केल्यावर जागा होणार आहे का? आणि अशा पद्धतीने जर घडलं तर ह्या वन विभाग अधिकाऱ्यांना गावात फिरू दिलं जाईल का, याचंही त्यांनी भान ठेवावं. आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी ॲक्शन मोडवर आलं पाहिजे. कारण 8 महिने झाले, आता बिबट्याने 50 सेलिब्रेट करायची वेळ आलेली आहे. जवळपास 8 महिन्यात 40पेक्षा जास्त शिकार त्यांनी ऑन रेकॉर्ड केलेले आहेत. तर वन विभाग कधी जागा होणार आहे? हे आत्तापर्यंत दुसरं आंदोलन आहे. लहान मुलांना किती तुम्ही गव्हर्नमेंटतर्फे आम्हाला काहीतरी सबसिडी द्या की आमच्या घराभोवती आम्ही पिंजरे बनवतो आणि आमच्या लहान मुलांना त्या पिंजऱ्यामध्ये खेळायला सोडतो. आज ह्या मुलांवर काय वेळ आली तुम्ही बघताय का? हे 8 महिने 10 महिने झालं, ह्यांची रक्षण करण्यासाठी कोण उभा आहे तिथं? लहान मुलांवर राखण कोण करत बसणार आहे? तर यांना कधी तुम्ही देणार आहे? ह्यांनी कधी खेळलं पाहिजे का नाही? ह्यांचं वय 2.5 वर्ष जर भयभीत झालेलं गाव आहे, तुम्हाला जाग कधी येणार आहे? एक मुलगा किंवा एकाचे हे झाल्यावर जाग येणार आहे का? आणि याचे परिणाम खूप गंभीर होतील. त्यांनी लवकरात लवकर याच्यावरती ॲक्शन मोडवर आलं पाहिजे आणि लवकरात लवकर त्याला पकडण्यासाठी बंदोबस्त करावा. आमच्या खंडास गावामध्ये बिबट्याच्या 3 वर्ष झाले वावर सुरू आहे, पण अनेक शेळ्यावरती मेंढ्यावरती हल्ले केले, पण प्रशासन त्यावरती कुठलीही कारवाई करत नाही. मॅडम येतात, पिंजरे लावतात, तुम्ही फक्त रात्री बाहेर पडू नका असं सांगतात. पण कसं करायचं? आम्ही शेतकरी माणसं, शेतकरी कुटुंबातील आमचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आम्हाला रानात जावं लागतं. आमच्या महिला भगिनी रानात जात नाहीत, गुरांना खाया आणत नाहीत. ते म्हणतात तुम्ही संग चला, बाया म्हणतात तुम्ही राखण बसा आम्हाला. आमचं शेतीचं काम करायचं कसं? आमची तळमळ कुणी जाणून घेत नाही. आम्ही मोर्चा करतो, निवेदन देतोय, आमच्याकडं कुणी लक्ष देत नाही. आमची नम्र विनंती आहे, ही बिबट्या बाबतीत तुम्ही काळजीपूर्वक त्याचा निर्णय काहीतरी घ्यावा, ही नम्र विनंती, एवढीच मागणी. खंडस गावात 2.5 वर्षापासून बिबट्या आहे. लहान मुलं बाहेर खेळू शकत नाहीत. शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत कामाला. त्यामुळं भीतीच्या वातावरणामुळे लोक कामाला येत नाहीत. त्यामुळं प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी. आपण आता खांडस या गावातील ग्राम सदस्यांची आपण म्हणणं ऐकलं की कशा प्रकारे बिबट्याच्या वावर वाढल्यामुळे किंवा गेल्या 8 महिन्यामध्ये 40च्या आसपास शिकार या बिबट्यानी केलेले आहे. याच्यामुळे लोकांना शेती कामासाठी शेतमजूर भेटत नाही. भीतीचं वातावरण सर्वत्र निर्माण झालेलं आहे. आता अशाच प्रकारे जर ह्या वनपाल ज्या शिंदे मॅडम आहेत यांचाच मागचा बोगस कारभार आपण इरिगेशनच्या झाडाच्या बाबतीमध्ये बघितलं की वेळी किती होती आणि किती लावली. फक्त झाडांचं मूल्यांकन करताना हे मूल्यांकन अधिकारी आहेत, यांनी खोटे मूल्यांकन देऊन झाडांची लूट कशा तऱ्हेने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण ह्यांच्या शिंदे मॅडमचा आपण भ्रष्ट कारभार आपण मागच पाहिलेला आहे भारतीय नाईकमध्ये. आणि आता या ग्रामस्थ लोकांवर कशी ही वेळ आलेली आहे बिबट्यामुळे. आता आपण बघू की प्रशासकीय अधिकारी जे उप अधिकारी आहेत प्रांत, यांच्याकडून आपण जाणून नक्कीच घेऊ की नक्की तुम्ही उपाययोजना काय करणार आहे यांच्या रक्षणासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह भारतीय नाईकसाठी मी अभिजित कांबळे. नमस्कार.